नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आणि महाराष्ट्र शासनाचे जे काही विविध जी आर आहेत त्याची माहिती सुद्धा आपण या माझ्या चॅनलवर आपल्याला शेअर करत असतो. आज आपण असाच एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत, तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या पाठोपाठ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही नेमकी आहे कोणासाठी, याच्या पात्रता काय आहेत, अपात्र कोण होऊ शकतं आणि कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्याला कुठे कुठे जायला मिळू शकतं. तर ही माहिती आपण शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना फायदेशीर आहे त्यांना निश्चितपणे सेंड करा. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. जेव्हा जेव्हा मी नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्याची माहिती आपणास सगळ्यात अगोदर मिळत जाईल. तर मित्रांनो, बघूया नेमकी काय आहे ही योजना. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन व्हावं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना ही तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही राबवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. आजच 14 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून हा जी आर निर्गमित झालेला आहे, ज्याच्यामध्ये भारत देशाला विविध धर्माचं पंथांचं अनुयायी या ठिकाणी वास्तव्यात आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी देखील ओळखली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू सुद्धा होऊन गेलेले आहेत आणि या विचारांचा जो प्रसार व्हावा, भारताच्या सीमा ओलांडून ज्यांना ज्या ज्या ठिकाणी या विचारांचा प्रसार झाला असेल ती एक पावनभूमी होऊन जाते आणि म्हणून महाराष्ट्राचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायांची परंपरा लाभलेली आहे. अशा या सगळ्या परंपरेतून समाजकार्य भक्ती मार्गाने सुद्धा करीत असतात महाराष्ट्रातले सगळे बरेचसे जे काही संत आहेत ते, आणि म्हणून आपलं दैनंदिन कर्तव्य पार पाडित असताना देखील आपल्या देवदत्तांचं भगवंताचं नामस्मरण व्हावं चिंतन करीत आयुष्य जगत असतात. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णव यात्रा, अमरनाथ यात्रा आणि इतर धर्मियांसाठी सुद्धा मोठी तीर्थक्षेत्र ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. परंतु त्या तीर्थक्षेत्रांना जावं अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांचं एक स्वप्न असतं आणि म्हणून गोरगरीब जे काही आहेत, ज्येष्ठ नागरिक जे काही आहेत, त्यांना इथं जाणं आर्थिक परिस्थितीमुळे काही वेळेस शक्य होत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी ही योजना आहे. याच्यामध्ये दिलेले आहेत कोणते कोणते स्थळ आहेत तिथं आपल्याला भेट देता येणार आहे. कमाल मर्यादा 30,000 रुपये इतकी राहणार आहे. प्रवास खर्चाची मर्यादा एका व्यक्तीला, त्याच्यामध्ये भोजन असेल, निवास असेल, या सगळ्या बाबींचा समावेश असणार आहे. योजनेचे लाभार्थी कोण असणार? महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक. योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय असणार आहे? महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक. लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. अपात्र कोण असणार आहे? जो व्यक्ती आयकरदाता असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कोणीतरी कायम कर्मचारी असेल, सरकारी निमसरकारी विभाग, उपक्रम, मंडळ या ठिकाणी ते कार्यरत असतील, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न त्यांचं असेल तर त्या कुटुंबातले ज्येष्ठ नागरिक सुद्धा अपात्र ठरतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान माजी आमदार आहेत, खासदार आहेत, आता पण आहेत ते, तर यासाठी राज्यातील जे काही सर्व ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू करण्याची बाब जी होती ती शासन विचाराधीन होती. या योजनेचं नाव आपल्याला माहितीच झालं आहे, मुख्यमंत्री तीर्थ योजना. योजनेचं उद्दिष्ट काय आहे की राज्यातील नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणं. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असतील ते सुद्धा अपात्र ठरतील. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहेत, ज्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत म्हणजे नोंदणी आहे वाहनाची ट्रॅक्टर वगळून, तर ते अपात्र आहेत. प्रवासासाठी शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे. संसर्गजन्य रोगाने ते ग्रस्त नसावेत. टीबी असेल, हृदयाशी संबंधित आजार असेल, श्वसन रोग असेल, कोरोनरी अपुरेपणा असेल, कोरोनरी थ्रोम्बोसिस असेल, मानसिक आजार असतील, संसर्गजन्य कुष्ठरोग असेल, हे अपात्र राहतील. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय
अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर तो व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल, तेही 15 दिवस अगोदरचं. अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, तर हे सुद्धा अपात्र ठरतील. त्यानंतर रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड केली जाईल. यांना निवडलं जाईल, निविदा काढण्यात येईल. लाभार्थींची निवड जी काही आहे ती सुद्धा जिल्हास्तरीय समितीद्वारे प्रक्रियेनुसारच केली जाईल. जो काही कोटा असेल त्या कोट्यानुसार त्या जो गट असेल आणि जो कोटा असेल त्याच्यानुसार ते केले जातील. विविध कोट्यामध्ये त्या पद्धतीने जेवढं त्यांचं लिमिट असेल त्या लिमिटद्वारे निवडले जातील. लॉटरी पद्धतीने जर जास्त ऍप्लिकेशन आले तर. त्याच्यानंतर या ठिकाणी जो व्यक्ती खोटी माहिती देईल आणि ते कोणत्याही टप्प्यावर उघड होईल तो अपात्र ठरेल. या योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कोणती कागदपत्र लागतील? ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, लाभार्थ्याचा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, त्याच्यासोबत लाभार्थीस अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसेल उपलब्ध जर नसेल त्यांच्याकडे तर त्याऐवजी त्या लाभार्थीचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतं पण एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तर या पद्धतीची जी काही कागदपत्र आहेत जी आपण स्क्रीनवर पाहिली ती देणं आवश्यक आहे. निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्ती पुढच्या व्यक्तीला पाठवण्यात येईल, मात्र त्याच्या बदली मी दुसरा व्यक्ती देतो असं चालणार नाही. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. मी तेच सांगितलं तुम्हाला की त्याच्यासोबत कोणीही व्यक्ती जाऊ शकणार नाही. एखाद्या वेळेस पती आणि पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली तर दुसऱ्याला पाठवायचं का नाही जोडीदाराला, त्याचा निर्णय आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय पुणे हे घेतील. प्रवास प्रक्रिया ही जे काही समिती असेल त्यांच्या मार्फतच राबवली जाईल. टुरिस्ट कंपनीला निवडलं जाईल आणि अशा पद्धतीने सगळ्या बारीक बारीक गोष्टी इथं दिलेल्या आहेत त्या आपण वाचू शकतात. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी जिथून ट्रेन असेल किंवा बस असेल तिथपर्यंत स्वखर्चाने पोचावं लागेल. रेल्वे किंवा बसने प्रवास करायचा आहे आणि म्हणून प्रवाशांचा गट सुद्धा केला जाणार आहे. इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध आहेत, काय आहे ती माहिती इथं आपण वाचू शकतात. अतिरिक्त खर्च आपल्याला करावा लागेल. जे टॅग इथं दिलेलं आहे तेवढं मात्र 30,000पर्यंत एका व्यक्तीवर खर्च हा होणार आहे. यापेक्षा अतिरिक्त खर्च जर लागला तर तो आपल्याला करायचा आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांकडून अपेक्षा हे साहजिकच आहे. ज्या अपेक्षा आहेत त्या आपण इथं वाचू शकतात आणि त्या रास्त सुद्धा आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर मोबाईल ऍपद्वारे सेतू केंद्रांमधून ऑनलाईन भरता येतात अर्ज. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नाही त्यांनी अर्ज भरण्यासाठी सुविधा सेतू उपलब्ध केंद्रांमध्ये जावं. हे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे असं देखील इथं सांगितलेलं आहे. तिथं जर तुम्ही गेलात तर फोटो काढता येईल. म्हणजे जे सेंटर आहेत त्या ठिकाणी केवायसी सुद्धा करता येईल. कुटुंबाचं ओळखपत्र, स्वतःचा आधार कार्ड तिथं लागू शकतं. तात्पुरत्या यादीचं प्रकाशन होईल आणि त्याच्यानंतर मग मूळ यादी आपल्या समोर येईल. अगदी बारीक बारीक गोष्टी दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण वाचू शकतात. ही समिती आहे राज्यस्तरीय. समितीची कामं काय आहेत, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय समिती, त्या समितीची कार्य कोणती आहेत ते सुद्धा इथं दिलेलं आहे. तर हे सगळं काम अगदी व्यवस्थितपणे चालणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की लाडकी बहीण पाठोपाठ आता लाडके आजोबा म्हणूया आपण, आजोबांना सुद्धा मोफत प्रवास करता येणार आहे. या ठिकाणी थांबतो. पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. थँक्यू.